प्रतिष्ठानच्या वतीने भगवान गौतम बुद्धाच्या 51 मूर्त्यांचं वाटप। धम्मचक्र सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं भगवान गौतम बुद्धाच्या 51 मूर्त्यांचं 10 ऑक्टोबर रोजी फडकुले सभागृह इथं वाटप करण्यात आले होते। काल दिनांक 24 डिसेंबर रोजी इरफान कामतीकर यांच्या हस्ते देखील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचं वाटप महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर करण्यात आले। यावेळी भीमप्रेमी प्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी या ठिकाणी दिसून आली। यावेळी उपस्थित दीपक वाघमोडे, इरफान कामतीकर, माऊली कसबे, सुनील कापसे, सूरज सोनटक्के, विश्वजित कापसे, केरप्पा सोनटक्के, नाना सोनटक्के, रवी सोनटक्के आदी उपस्थित होते। या ठिकाणी भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं 10 ऑक्टोबर 2024 फडकुले सभागृह या ठिकाणी भगवान तथागत गौतम बुद्धाच्या मूर्ती या धम्मदान सोहळ्यासाठी उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लातूरचे लोकसभेचे माजी खासदार सुनील कुमार गायकवाड व प्रमुख उपस्थिती लाभलेले महेश अण्णा कोटे आज 24/12/2024 सारनाथ बुद्धविहार टाकळी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांना भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विश्वनाथ गायकवाड, इरफानभाई कामतीकर, संस्थापक अध्यक्ष विजुदा नागमोडे तसेच प्रभाकरदादा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले। तरी मी या भीमप्रेमी प्रतिष्ठानचा पूर्णपणे आभारी आहे। आमच्या टाकळी सिकंदर येथील बुद्धविहार सारनाथ बुद्धविहारातर्फे मी त्यांचा आभार व कौतुक करतो। त्यांच्या पुढील कार्याची शुभेच्छा देतो आणि गरज लागल्यास आम्हाला त्यांनी कुठं जरी बोलवलं तर आम्ही त्यांच्यासाठी ह्या शुभ कार्यासाठी तत्पर आहोत ही ग्वाही देतो आणि इथंच थांबतो। जय भीम। जय भीम। सलाम अलैकुम सबको। मेरे को या हमारे नागवाड़े साहब बुलागो जो एक मुस्लिम को जो ये दिए, मेरे को इतना बड़ा दर्जा दिए, जो गौतम बुद्ध की मूर्ति जो टाकड़ी फिर टाकड़ी सिकंदर टाकड़ी इनको गिफ्ट देने के बारे में मेरे हाथ से जो इतना बड़ा प्रोग्राम करे इनका मैं तहे दिल से शुक्रगुजार हूँ। और आने वाले सालों में भी और ज़्यादा से ज़्यादा नागमोडे साहब के साथ हम मिल को बड़ा से बड़ा काम करने के विचार में है। इतना बात करता हूँ, 2 बात खत्म करता हूँ। जय भीम, जय महाराष्ट्र। शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने टाकळी या ठिकाणी धम्म परिषद उद्या होणार आहे। त्यासाठी आम्ही एक भेट म्हणून धम्माच्या कार्याला भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आम्ही देत आहोत आणि या उपस्थितीमध्ये ज्याच्या हस्ते आम्ही देत आहोत ते आमचे इरफान भाई, माझे मामा गायकवाड मामा यांच्या हस्ते ही मूर्ती आम्ही भेट म्हणून गावाला देणार आहोत।